शरद पवार भारताचे एक ज्येष्ठ आणि अनुभवी राजकारणी आहेत। त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे पदावर काम केले। त्यापैकी एक महत्त्वाचे पद म्हणजे भारताचे संरक्षण मंत्रीपद। त्यांनी 1991 ते 1993 या काळात सेवा केली। तेव्हा देशात काँग्रेस पक्षाचे सरकार होते आणि पंतप्रधान PV नरसिम्हा राव होते। या काळात त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी आणि लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदल यांच्यातील समन्वय वाढवण्याचा प्रयत्न केला। जम्मू काश्मीरमधील तणावाची परिस्थिती, पाकिस्तानाशी संबंध आणि संरक्षण नीती मजबूत करणे या बाबतीत त्यांनी महत्त्वाची भूमिका घेतली। पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे शरद पवार यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला। त्यांच्या कार्यकाळातच भारतीय सैन्यात महिलांना अधिकारी पदावर संधी देण्याचा मार्ग मोकळा झाला। भारतीय वायुदल, नौदल आणि लष्करामध्ये महिलांची भरती सुरू करण्यात आली आणि हे त्या काळात एक धाडसी पाऊल मानलं गेलं। या निर्णयामुळे महिलांना सैन्यात नेतृत्वाची आणि सेवा देण्याची संधी मिळाली, ज्यामुळे आज हजारो महिला सशस्त्र दलात आपली सेवा बजावत आहे। संरक्षण मंत्री म्हणून शरद पवार यांचे योगदान केवळ देशाच्या सुरक्षेसाठी नव्हे तर महिलांच्या समान संधीसाठी देखील ऐतिहासिक ठरला। आपल्याला हा निर्णय कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।